नमस्कार, मी विलास महाले. जी टी व्ही न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक दुःखद बातमी समोर येत आहे. यवतमाळ जिल्ह्याचे सुपुत्र व राज्याचे माजी कृषी व वनमंत्री नानाभाऊ यंबटवार यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. पांढरकवडा तालुक्यातील पोंगारा या त्यांच्या गावी नानाभाऊंनी अखेरचा श्वास घेतला. उद्या रविवारला दुपारी 2 वाजता नानाभाऊंच्या पार्थिवावर पोंगारा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. नानाभाऊंनी विदर्भवीर जामवंतराव धोटे यांच्या खांद्याला खांदा लावून स्वतंत्र विदर्भ राज्याची भूमिका चळवळीच्या माध्यमातून जोरकसपणे मांडली. दोनदा आमदारपद भूषविलेल्या नानाभाऊंनी यवतमाळातून सुरू केलेल्या या चळवळीचे लोण पुढे संपूर्ण विदर्भात पसरले. विदर्भवादी भूमिकेसाठी अखेरपर्यंत लढणारं नेतृत्व आज आपल्यातून निघून गेलं आहे. नानाभाऊंनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात कृषी व वनविभाग या विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन शेतकरी व ग्रामीण विकासासाठी मोलाचं योगदान दिलं. असा एक अनुभवी जनतेशी नाळ जोडलेला नेता आज काळाच्या पडद्याआड गेला. नानाभाऊ सारखे लढवय्ये नेतृत्व आज आपल्यातून निघून गेल्याने राज्याच्या आणि विदर्भाच्या राजकारणाची मोठी हानी झाली असल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटू लागल्या आहे. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी टी व्ही न्यूज मराठी. नमस्कार.